टीव्ही सत्यमेव व्रतम। कोटा, डेहराडून आणि प्रयागराज इथं सुरू झालेला राहुल गांधींचा छात्रों के गुंज हा उपक्रम आता पुण्यात पोहोचलाय। शनिवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधींनी महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले। देशाची ताकद स्त्री शक्तीमध्ये आहे असं त्यांनी सांगितले। तसेच महिलांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी अनेक महिलांना मंचावर आमंत्रित केले। राहुल गांधी म्हणाले, या देशातील मुली स्वतंत्र असणं महत्त्वाचं आहे। तुमचं नातं तुमच्या वडिलांशी, पतीशी आणि मुलांशी असते। तुमची ओळख त्यांच्याशी जोडलेली नाही। मनुस्मृती सांगते की मुलगी ही तिच्या वडिलांची, पतीची आणि मुलांची मालमत्ता आहे। ही लाजिरवाणी गोष्ट आहे। स्त्रिया स्वतंत्र असल्या पाहिजेत, त्या कोणावरही अवलंबून नाहीत। मंचावर पोहोचल्यावर राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानले। त्यांनी आपल्या शर्टवर गर्ल पॉवरचा बॅजही लावला होता। ते म्हणाले की ते तिथं राजकारणावर चर्चा करण्यासाठी आलेले नाहीये। मी आज तुम्हाला एक संधी देतो, चला बोलूया। तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय हवंय आणि आपण विचार आपापसात शेअर करू आणि यावर एकत्र चर्चा करू असं ते म्हणाले। राहुल गांधी म्हणाले, महिलांवरील हिंसाचाराचे 3 प्रकार आहेत। पहिला जन्मावेळी हत्या, दुसरा शारीरिक छळ, तिसरा आर्थिक निर्बंध। या कार्यक्रमासाठी केवळ विद्यार्थिनींना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी त्यांनी राहुलच्या घोषणा दिल्या। राहुल यांनी मोदी, योगी आणि भागवत यांच्या वक्तव्यांच्या क्लिप्स दाखवल्या। त्यांचं शीर्षक होते, मनुस्मृती परत आली आहे। राहुल म्हणाले, जंतर मंतरवर मुले आणि मुली दोघीही गैरवर्तन केले, पण मुलींनी गैरवर्तन केलं हे ऐकून आपल्याला सांस्कृतिक धक्का बसला असं पंतप्रधान म्हणाले। मुलांनी गैरवर्तन करणं ठीक आहे, पण मुलींना गैरवर्तन करणं स्वीकार्य नाही असं ते म्हणाले।